नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज ग्रॅन्युअल्सच्या शेअरनी सगळ्यांची दाणादाण उडवून दिली. सुरुवातीला शेअर चांगलाच वाढत होता. 627 पर्यंत शेअर जाऊन पोचला आणि ज्या वेळेला हा शेअर 627च्या जवळपास गेला तेव्हा USFDAची एक खबर आली. ग्रॅन्युअल्सच्या गागिलापूर युनिटला USFDAने 6 त्रुटी दाखवल्या, फॉर्म 483 इश्यू केला आणि ऑफिशियल ॲक्शन इनिशिएटेड असा रिपोर्ट दिला. त्यामुळे झालं असं की ज्या लोकांनी ग्रॅन्युअल्सच्या शेअरमध्ये खरेदी केली होती त्यांनी स्टॉप लॉसेस लावले असणार. शेअर झपाट्याने पडू लागला, त्यांचे स्टॉप लॉसेस ट्रिगर झाले आणि शेअर जो जोरदार पडायला लागला त्यामुळे शेअर लोअर सर्किटला जाऊन पोचला. पण आता हा शेअर वायदे बाजारात असल्यामुळे पहिलं लोअर सर्किट तुटलं आणि दुसरं लोअर सर्किट दिसू लागलं. तो शेअर साधारण 526-528 या आसपास मी पाहिला. त्यामुळे त्या शेअरमध्ये जे लोक ट्रेड करत होते त्यांचा बराच गोंधळ झाला. नंतर स्विगीचा रिझल्ट लागला. स्विगीचा शेअरही असाच चांगला वाढत होता, 510च्या जवळपास गेलेला दिसला. स्विगीचा तोटा क्वार्टर ऑन क्वार्टर वाढला. 611चा 626 झाला, म्हणजे 611 कोटीचा 626 कोटी. तर इयर ऑन इयर बेसिसवर मात्र तोटा कमी झाला. त्यांचं उत्पन्न 3222 कोटीवरनं 3601 कोटी झालं. फूड डिलिव्हरी 22% वाढली, ती 1577 कोटी एवढी YOY बेसिसवर झाली. टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीनी 431 मेगावॅट DC म्हणजे डायरेक्ट करंट सोलर प्लांट मध्य प्रदेशामध्ये नीमच इथे सुरू केला. ग्लॅंड फार्माला लॅटाना प्रोच ऑप्थॅल्मिक सोल्युशनसाठी USFDAकडून मंजुरी मिळाली. TCSनी बँक ऑफ भूतान बरोबर डिजिटल कोअर मॉडर्नाइज करण्यासाठी आणि अधिक चांगल्या ग्राहक सेवा देण्यासाठी करार केला. इंडिजीनमध्ये मोठा ट्रेड झाला. 623 प्रति शेअर भावाने 4.78% स्टेक म्हणजेच 1.13 कोटी शेअर्सचा ट्रेड झाला आणि एकंदर अमाऊंट 707 कोटी. सफारी इंडस्ट्रीने जयपूर युनिटमध्ये उत्पादन सुरू केलं. विप्रोच्या बोनसची आज एक्स डेट असल्यामुळे एक्स जो भाव होतो त्या भावाने आज विप्रो ट्रेड करीत होता. BPCLनी गॅस प्रोजेक्टसाठी कोल इंडियाबरोबर करार केला आणि आज GSTचा जो परिणाम होता तो तेवढ्या शेअर पुरता दिसला, पण त्याने सेंटिमेंट खराब झालाय, सगळ्या मार्केटवर परिणाम झालाय असं मात्र दिसलं नाही. काल सुद्धा तसंच झालं. GDPचे आकडे खराब आले तरीही मार्केट तेजीत होतं आणि आजही तीच गोष्ट झाली. एवढी GSTची मोठी बातमी असूनही परिणाम त्या शेअर पुरताच मर्यादित असल्यामुळे पूर्ण मार्केट तेजीत राहिलं. सगळ्या मार्केटवर त्याचा परिणाम पसरलाय असं दिसलं नाही. पण त्याचबरोबर इन्शुरन्सच्या संदर्भात मात्र
GSTची चांगली बातमी होती. नॉन सिनियर जे आहेत, नॉन सिनियर सिटीजन यांना 5 लाखापर्यंतची पॉलिसी असेल तर त्याच्या प्रीमियमवर पूर्वी 18% GST लागायचा, आता तो 5% लागेल. सिनियर सिटीजनचा मात्र GST पूर्णपणे रद्द झाला किंवा कॅन्सल झाला. हेल्थ इन्शुरन्सवर 28% 5% GST सांगितलं आहे. एवढ्या GST लावा किंवा शिफारस करण्यात आली आहे GST काउन्सिलकडून. त्यामुळे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स या बाबतीत GSTच्या शिफारसी इन्शुरन्सचे शेअर तेजीत देणाऱ्या होत्या, तर बाकीच्या ठिकाणी त्या शेअरवर चुकीचा म्हणता नाही येणार, पण शेअरमध्ये बंदी येईल अशा पद्धतीच्या GSTच्या शिफारसी होत्या. GSTचा रेट साधारण चैनीच्या गोष्टींवर किंवा ज्याला आपण व्यसन म्हणू अशा गोष्टींवर वाढवण्यात आला आणि ज्या कॉमन मॅनसाठी गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यावर GSTचा रेट कमी करण्यात येईल असं सांगण्यात तरी आलं आहे. बघूया आता काय काय होतं आहे ते. त्यांचे GSTचे रेट बाकीच्या गोष्टींवरचे कमी होत आहेत का, किंवा इन्शुरन्स कंपन्यांकडून GST कमी केल्यामुळे जो सरकारचा तोटा होतोय तो तोटा या चैनीच्या गोष्टींवर GST वाढवल्यामुळे तो तोटा भरून निघण्याची शक्यता आहे. बघूया. पण काल आज 2 दिवस तरी सेंटिमेंट चांगलं आहे, मार्केट स्ट्रॉंग वाटतं आहे. तर आता उद्या कसं चालतं आहे बघूया. आणि महत्त्वाचा रेझिस्टन्स पार होतो आहे का हेही उद्या बघावं लागेल. बघूया काय काय होतं आहे. भेटू उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.